रामकृष्ण हरी रूप पाहता लोचणी सुख झाले वो साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचणी सुख झाले वो साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा बरवा तुहा विठ्ठल बरवा संसारा उठावे ग करा आलिया संसारा उठावे ग करा आलिया संसारा उठावे ग करा आलिया संसारा उठावे ग करा शरण जाऊ दारा शरण जाऊ दारा
तेथे मनुष्य तेथे मनुष्याचे तेथे मनुष्याचे काय तेथे मनुष्याचे तेथे मनुष्याचे तेथे मनुष्याचे तेथे मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे
थांबवायचं का आजचे दिवस ठीक आहे चला हॅलो विको कमी करा दादा हा आलिया संसारा उठा वेग करा शरणाचा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नीता नेवविता तेथे याची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केलासे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी देवा सवे आटी पाडितोसी देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुकया देवा आवो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा हो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावर न करावा आलिया संसारा उठा वेग करा शरणाचा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत कीर्तन रूपी सभेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट उपदेशपर या प्रकरणातील 5 चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला विडाल विडाल या अभंगाला या कीर्तनाला या सभेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे महत्वाचं आहे अतिमहत्वाचं आहे कशा निमित्त हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे कल्पना आहे तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते आणि आपल्या या डिंगाचिमेट या गावामध्ये घडवून आलेला आणि घडवून आणलेला गेल्या 25 वर्षापासून चालत आलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा 2.5 दिवसाचा कीर्तनोत्सव मोठ्या आनंदाने प्रेमाने मिळून मिसळून खेळीमेळी वातावरणात संपूर्ण गाव एका आईची लेकरं होऊन एकत्र येतात आणि मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा करतात तसा सण आपला हा वार्षिक उत्सव आपण साजरा करत असतो त्यातलं हे आजचं 26वे वर्ष आहे या वर्षीचं घडवून आलेला आणि घडवून आणलेला असं का म्हणलो घडवून आला म्हणजे 25 वर्षापासून डाळेसाहेब घडवून आला 25 वर्षापासून आणि घडवून आणला 26व्या वर्षी मोठ्या उत्साहात हा सोहळा या ठिकाणी संपूर्ण होतो आहे परम आदरणीय श्री गुरु देऊ महाराज वाघेरा यांचा आशीर्वाद श्री गुरु आदरणीय श्री शांताराम महाराज गांगोडे यांचा प्रेरणास्थान म्हणजे त्यांची प्रेरणा आहे आणि ग्रामस्थांचं सहकार्य आणि आदरणीय वंदनीय युवा कीर्तनकार महाराष्ट्रभर ज्यांची आता ख्याती होत आहे हळूहळू अतिशय गोड त्यांची वाणी आहे प्रसादिक वाणी आहे असे ईश्वर महाराज मुकणे आणि त्यांचे सगळे सहचारी गावातले या सगळ्यांच्या एकोप्यानं घडवून आलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा कीर्तन उत्सव या ठिकाणी आहेत त्यापैकी आदरणीय वंदनीय या तालुक्याचे वारकरी मंडळाचे जव्हार तालुक्याचे अध्यक्ष श्री सुदाम महाराज खिरारी वा वा महाराजांची कृपा आशीर्वाद या नामसप्ताला आहेत उपाध्यक्ष आदरणीय श्री अनिल महाराज डोके आहेत वा वा खूप छान आणि या कार्यक्रमाकरता शोभा वाढवण्यासाठी आदरणीय सर पण या ठिकाणी मालेगावहून आले तुम्हालाही वंदन दादा अतिशय गोड आहे सुदामराव तुम्हालाही वंदन सगळ्यांना वंदन करतो या कार्यक्रमासाठी उभ्या महाराष्ट्रावर ज्यांची नावं आहेत
कमी वयात आणि कमी काळात ज्यांनी महाराष्ट्र गाजवला, नवे नवे महाराष्ट्राने ज्यांना डोक्यावर घेतले, गोड ज्यांचा हात आहेत, बोल शब्द असा आहे बघा, बोल. बोल म्हणजे काय? आपण जसं बोलतो, शब्द उच्चारतो, त्याला बोल म्हणतात. आणि ते बोल मृदंगामधून जे काढतात ते आदरणीय विकास महाराज बेलूकर या ठिकाणी आहेत. मृदंग अलंकार आहेत, मृदंग विशारद आहेत, उभ्या महाराष्ट्रभर त्यांची ख्याती आहेत. अवघ्या महाराष्ट्रातून विद्यार्थी भागाभागातले त्यांच्याकडे शिकतात. असे गोड सुद्धा ऐकणे, गोड आहेत, फार गोड त्यांचं वाजवणं आहेत. असे आदरणीय विकासदादा बेलूकर या ठिकाणी आहेत. त्यांना पुन्हा एकदा आपण वंदन करूया. विनेकरी महाराज तुम्हाला वंदन. या भागातले सर्व आदरणीय मृदंगाचार्य प्रदीप महाराज, वा वा, खूप छान, तुम्हालाही वंदन. इकडे गोड आवाजाचे धनी, मागल्या जन्मात कोकिळा खाली होती काय काय माहिती, असे आदरणीय गोड संगीत विशारद ऐकणे रविदास महाराज मोती गुरुजी या ठिकाणी आहेत. वा वा, गोड त्यांचा आवाज आहे, ऐकणे. हा ऐकणे, संगीत अलंकार आहे, संगीत विशारद आहे, त्यांच्याकडे विद्यार्थी भागाभागातले शिकतात. असे आदरणीय रविदास महाराज मोती गुरुजी आहेत. शेजारी गोड आवाजाचे पण कडू आडनावाचे ऐकणे, गोड ऐकणे, कडू आडनावाचे पण गोड आवाजाचे वैभव महाराज कडू आहेत. वा वा वा, छान. या नामसप्ताला ऐकणे वैभव आणलं आणि या नामसप्ताला वैभव आल्यामुळे सप्त्याचा विकास झाला. ऐकणे, अशी गोड संधी या ठिकाणी जुळून आली. ऐकणे, सगळे मंडळी आहेत, आमचे हार्दिक महाराज तरी आहेत, भागातले सगळे आहेत, सगळ्यांना वंदन करतो. खाली बसलेले तुम्ही सगळे वडीलधारी मंडळी, सगळ्या आई बहिणी आणि या कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरू असलेलं माऊलीचा दास यूट्यूब चॅनल कृष्णा भाऊ जाधव, तुम्हालाही वंदन करतो. सगळ्यांना एकदा मनोभावी वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. वा, तुषार महाराजांना वंदन बरं का. वा वा, छान. आमचा परशु दादा, तुम्हालाही वंदन. धनुर्वात आम्हाला तुम्ही घेऊन आले त्याबद्दल आपलं धन्यवाद. हा, छान. आहे की नाही, आमचं गरुड येते आजचे दिवस, आहे की नाही. विकास महाराजांचं कायमचं गरुड येते, आहे का नाही. गरुड म्हणजे पोचवण्याचं काम करतात कार्यक्रमाला, आहे का नाही. जो अभंग निवडलाय तो मोठा गोड आहे. थोडा आवाज ठेवा दादा या समोरच्याला आणि नॉर्मल विको ठेवा. अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. सगळ्यांनी एकदा ताट बसा, ताट प्रफुल्ल बसा, प्रफुल्ल. काही काही प्रफुल्ल दिसत आहेत, काही काही ऐका नाही. जेवण जेवण, नाचणीची भाकर, काय अजून काय म्हणले ते, भुजा. कुठे ईश्वर महाराज, भुजा. हा ना, काय शब्द निघालाय नवीन आज, भुजा. आमच्याकडं पिठलं, तुमच्याकडं भुजा. भुजा आता कायमचा भेजात राहील आमच्या, आहे का नाही. एकदा ताट बसा सगळे आई बहिणी वडीलधारी. एक 11 वाजेपर्यंत आपल्याला कीर्तन करायचे. सर्वांनी मन लावून नाही का, थोडं सांगणारे, गोड सांगणारे, तुमच्या डोक्यावरून जायला असं अजिबात सांगणार नाही. आणि तुम्हाला बोर झाला असं मला कळलं की मी लगेच संपून टाकणार आहे. त्यामुळे सर्वांनी ताट बसा. अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगातील 5ही चरणांचा सरळार्थ असा आहे. या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी सगळ्या जगाला उपदेश केलाय का जन हो माई बाप हो, अमूल्य किमतीचा मनुष्य देह देवांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतायत सर, पण त्यांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म, मनुष्य देह आपल्या सर्वांना मिळाला आहे. आणि म्हणून तुकोबारांनी या अभंगाची सुरुवात केलेली आहे. उठा, वेग करा, घाई करा, तातडी करा. का तातडी करायची आहे? हा देह काळाचा आहे, हा आपला नाहीये, हा आपल्याला सांभाळायला दिलाय. वयवर्ष 50, वयवर्ष 60, वयवर्ष 80, वयवर्ष 90 आणि एकदा करार संपला
ईश्वराचा आणि आपला की मग हा देह काळाचा आहे. त्याच्यामुळे उठा, वेग करा, घाई करा, तातडी करा आणि उदार परमेश्वराला शरण जा. शरण जा उदारा पांडुरंगा. हा देह बघा, देणारा देव आहे, नेणारा देव आहे. त्याच्या मनात आलं तर राजाचा रंग करतो आणि रंकाचा राजा करतो. त्याच कोणी पाहिले? बरोबर आहे की नाही? हा, एकेकाळचे उपमुख्यमंत्री आज मुख्यमंत्री आहे आणि एकेकाळचे मुख्यमंत्री मध्ये तरी फक्त मुख्यमंत्रीच राहिले होते. हाय का नाही? असंही महाराज, वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते. देणारा देव आहे, नेणारा देव आहे. तेथे याची सत्ता काय आहे? अजून काय सांगू तुम्हाला? ही बायको माझी, पोरग माझं, गाडी माझी, बंगला माझा. हो, तुमचंच आहे, आम्ही कुठं काय म्हणलो. पण ज्या दिवशी आपण हे जग सोडणार आहे त्या दिवशी आपल्या सोबत कोण कोण येणार आहे याची यादी डोळ्यापुढे ठेवा आणि उदार असणाऱ्या परमेश्वराला शरण जा. आणि अभंगाचा शेवट करताना ऐका, डेंगाची मेट, काय गावाचं नाव आहे, डेंगाची मेट. ऐका नाही, वा वा, ऐका सगळे, डेंगाची मेट आणि पाहुणे आलेले सगळे. अभंगाचा शेवट करताना तुकाराम महाराजांनी कसा केला? तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारला विकास महाराज, का रे नाशिवंतासाठी, बायका मुलांसाठी किंवा संसारासाठी, प्रपंचासाठी रात्रंदिवस आपण कष्ट करतो आणि देवासाठी मात्र आठी निर्माण करतो, असं का? असाच प्रश्न हरिपाठातल्या 5व्या क्रमांकाच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये विचारला बघा. सायास करीशी प्रपंच दिन निशी, रात्रंदिवस सायास करतो म्हणजे कष्ट करतो, पण हरीशी न भजशी कोण्या गुणे. काय देवाने कमी केलं? बायको दिली नाही काय? नवरा दिला नाही? पोरग नाही दिलं? गाडी माडी बंगला दिला नाही काय? पैसा नाही दिला का? काय कमी काय केलंय? असं करू नका. मरायच्या आत उठा, वेग करा, घाई करा आणि परमेश्वराला शरण जा, अशा अर्थाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल हा अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. ऐकून ठेवा सगळे, माझ्याकडे लक्ष ठेवा. या अभंगाच्या सुरुवातीला 4 प्रश्न असे आहेत. कोणते कोणते? आपण कोण आहोत, कुठून आलोय, कशा करता आलोय आणि इथे येऊन काय करायचं, आणि इथलं कार्य संपलं की मग जायचं कुठे. मला उत्तर द्या सगळी माणसं, बोलत जा माझ्याशी. इथं जन्माला आल्या आल्या आपल्याला नाव होतं का नव्हतं? काय सांगाल? नव्हतं. मी जाऊ घर निघून? नव्हतं. मग बोलत जा तुम्ही सगळे. ताई, नाव होतं का आपल्या इथे जन्माला आल्या? काय झालं सर? का तुम्ही असं कुठं ऐकलंय? आपल्या डेंगाची मेट या गावातली एका जणाची बायको जवाहरला हॉस्पिटलला डिलिव्हरी झाल्या, म्हणजे बाळांत झाल्या, आणि त्यांना बाळ झालं आणि घरी डॉक्टरचा फोन आला त्या बाईच्या नवऱ्याला, हो तुमची बायको बाळांत झाली, तुम्हाला बाळ झालं. त्याला इतका आनंद झाला, तो गाई शेतामधून घरी आला, कपडे चेंज केले, दुसरे कपडे घातले आणि मित्रांना बरोबर घेतला, गाडी घेऊन जवाहरला गेला हॉस्पिटलला. आणि त्या बाळाच्या समोर जाऊन उभा राहिला. त्या बाळाला म्हटला, काय संपत, कधी आला? आज कुठं झालं का? अजिबात नाही. याला पुरावा आहे ना माऊलींचा, उपजली या बाळकाशी, नाव नाहीये ते पाशी. जन्माला आल्या आल्या बाळाला नाव नव्हतं. मग कधी ठेवलं? 9 दिवस गेले, 10वा दिवस गेला, 11वा दिवस गेला आणि 12व्या दिवशी त्याचं नाव ठेवलं. आहे का नाही? काय नाव ठेवलं? काय ते ठेवलं? आमाजी गामाजी. काय नाव आहेत काय काय लोकांची महाराज, आहे का नाही? लय खास. पूर्वीच्या बायांची नावं खास होती महाराज. अन्नपूर्णा, आमच्या भागात काही काही बायांचे नाव लय खास आहे. चहाबाई, साखराबाई, आता एकच राहिली कॉफी आत्या, मग चहाच उकळला. लय खास नाव आहेत महाराज. अन्नपूर्णा, आणि जेवायला गेला का अन्नपुराणा, असं खतरनाक नाव आहेत काही काही लोकांची. आहे का नाही? नावाप्रमाणे असावं समाधान, आणि चेहरा काय याबा असा असा असतो काय समाधान. खवाय पाणीचा. आमच्या गावात एका पोराचं नाव प्रफुल्ल आहे आणि तो कायम नाव प्रफुल्लन, आहे का नाही? कायम फुल्ल असं असतो काय प्रफुल्ल. माणसाने नावाप्रमाणे असावं. पूर्वीच्या बायांचे नाव जनाबाई, मीराबाई, सखूबाई, अजून काय लय गोड, शांताबाई. ती आत्ताची नाही, शांताबाई ती नाही, पहिली शांताबाई. आहे का नाही? काय गोड नाव होती महाराज पहिले. आहे आताच्या बायांचे सरी त्या खताच्या गोण्याचे नाव आहे. युरिया, सुफला, उज्ज्वला, म्हणजे ज्याला दिली त्याचा फार खतच झालं पाहिजे, तो उजारलाच नाही पाहिजे. आहे का नाही? आज कोण नाव असतं काय? माणसाने नावाप्रमाणे असावं, समाधानी असावं, चिंता तूर नसावं. विठ्ठल विठ्ठल. मी आता एक 20-25 दिवसापूर्वी आमच्या तालुक्यात नांदुर्डी गावाचं नाव आहे. नांदुर्डी तुम्हाला कोणाला माहिती असेल किंवा नसेल, आमच्या मामाला माहिती, मते मामाला. नांदुर्डी विकासराव, त्या नांदुर्डीला मी प्रवचन केलं. डाळे सर त्या नांदुर्डीला प्रवचन केलं आणि ती चिठ्ठी आली माझ्या पुढं. सर ते कोण वारलं होतं, ऐक नाही, कोण वारलं, त्यांना किती मुलं, अशी चिठ्ठी येते ना आमच्या पुढं नाव घ्यायला. हा वैभव महाराज, ते चिठ्ठीमध्ये नाव वाचलं मी. ते नाव वाचल्यानंतर मला ते प्रवचनच करता येईना, इतकं डेंजर नाव म्हातारीचं. जिचं वर्ष श्राद्ध, तिचं नाव काय होतं माहिती का? गंभा, म्हणजे गंगा भगीरथी. म्हणजे मालक नसलेल्या बाईला काय म्हणतात? गंभा, म्हणजे गंगा भगीरथी. चिकनाबाई बाबूराव मोकळे म्हातारीचं नाव. चिकनाबाई
नवऱ्याचं नाव बाबूराव, आडनाव मोकळे. चिकनाबाई बाबूराव मोकळे. काय नाव आहेत महाराज. मला ते प्रवचनच करता येईना ते नाव वाचून. समोर लहान लहान पोरं बसली होती. मी सगळा राग त्यांच्या काढत हे गाबास आणि मला तर हसू यायचं. गाबस आता काय करायचं. ऐक नाही सारखं हसू यायचं. बरं आपण हसायला जावं तर ती घरातले लोक म्हणशील आम्हाला हसतो हा. ऐक ना बरं शेवटची अडचण. ऐक नाही हे तुम्हाला मी का सांग. नावाप्रमाणे माणसाने असावं. चला त्याचं नाव ठेवलं. कुठून आलोय आपण. ते म्हणतात दोरोने आलो मे गा दुःख झाले दारुण यावया यथवारे होती हेची कारण. माणसा जन्माला फार लांबून आले. लांबून म्हणजे कुठून आले. 84 लक्ष योनी फिरे मग मिळे मनुष्य जन्म किंवा यग यग योनी कोटी कोटी फिरा. हा यग यग योनी कोटी कोटी फिरा मग लागे वारा मानवाचा. मग लागे वारा मानवाचा. यग यग योनी कोटी कोटी फिरा. माणसं जन्माला फार लांबून आले. कशा करता आले. ज्ञानेश्वरीमध्ये याचा पुरावा आहे. आगा कर्मी जे उरावे तैते सुख दुःखे फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. केले कर्म झाले त्याचे भोगाले उपजले मेले ऐसे कीचे उपजले मेले ऐसे कीचे. उपजले मेले ऐसे कीचे उपजले मेले ऐसे. केले कर्म झाले ते जे आत्ता भोगाले. मागल्या जन्माचे काही कर्म केले ना ते आत्ता भोगाला. प्रत्येकाला कर्म भोगावं लागतं. आता या आदरणीय महाराजांनी प्रमाण दिलं म्हणून तुम्हाला उदाहरण सांगतो. महाभारतामध्ये एक अशी एक कथा आहे. माझ्या लक्ष ठेवा. महाभारतामध्ये अशी एक कथा आहे सर बरं का. पाहिलं आत्ता पाहिलं. महाभारतामध्ये अशी एक कथा आहे. 100 पोरांचा बाप राजा धृतराष्ट्र. किती पोरांचा बाप. 100 पोरांचा बाप. 100चे 100 पोरं मेले होते. एक सुद्धा वाचला नाही आणि फक्त पांडव वाचले. तुम्हाला याचं उत्तर माहिती काय. कर्मगती कोणाला चुकत नाही. केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले आईशे किती. महाभारतामध्ये एक राजा होऊन गेला. तो आंधळा होता. त्याचं नाव धृतराष्ट्र. त्या धृतराष्ट्राला 100 पोरं होते. 100चे 100 मेले फक्त पांडव वाचले आणि धृतराष्ट्र आंधळा होता. आता इथंच परत उलट फिरा. हे बघा 100 पोरं का मेले एखादा का नाही वाचला. पांडवच का वाचले एखादा का नाही मेला. आणि धृतराष्ट्र आंधळाच का होता. ऐका याचं उत्तर. यांनी प्रमाण दिलं म्हणून तुम्हाला सांगायची वेळ. सकाळची वेळ होती. थंडीचा महिना होता. आजूबाजूला कोणीच नव्हतं. भगवान कृष्ण निवांत सिंहासनावरती बसले होते आणि ऊन पाळ्या घेत बसले होते. सकाळचं कोवळं ऊन अंगावरती भगवान कृष्ण घेत बसले होते. तेवढ्यात आंधळा धृतराष्ट्र जाब विचारण्यासाठी भगवान कृष्णाकडे आला की माझे 100 पोरं का मेले. तू एकदा पण धावून का नाही आला. हा जाब विचारण्यासाठी भगवान कृष्णाकडे धृतराष्ट्र आला. आणि आल्या आल्या सरळ नाही बोलला. काही काही माणसं सरळ बोलतीच नाही. त्यांना ते सरळ बोलायचं शिकविलच नाही. माहितीच नाही त्यांना. कवाई नीट बोलणारच नाही ते. आम्हाला सुद्धा नीट बोलणार नाही. आहे का नाही. काही पण बोलत जातात. आता तिथे सांगायचं कॅमेरा चालू म्हणून नाही सांगितलं असतं. आहे का नाही. काय काय बोलतात त्यांची तेच माहिती. मंदिरासमोर जरी आले तरी एखाद्याला शिवी देणार तेव्हा त्यांची बोलायला सुरुवात करणार. आहे का नाही. एक वाक्य तुम्हाला सांगतो ऐकून ठेवा. नीट नाही बोलला. आल्याला देवाला म्हणला खरे अप्पल पोट्या भेदभाव करतो लाज वाटते का तुला. तोंडावर देवाच्या खरे अप्पल पोट्या भेदभाव करतो लाज वाटते का तुला. हे भांडण आहे. भांडणाच्याच भाषेत सांगितलं पाहिजे. नाही तर मग तुमचा एखाद्याने बांध कोरला तुम्ही त्याला असं म्हणते काय बांध कोरला काय कोरा कोरा असं म्हणतो का आपण. खरे बांध कोरला बांध कोरला. आहे का नाही. रागाची भाषा रागातच सांगितली पाहिजे. धृतराष्ट्र आला भगवान कृष्णाकडे खरे अप्पल पोट्या भेदभाव करतो लाज वाटे का तुला. हा भगवान कृष्ण म्हणले का खवळले का तापले का भडकले. अरे लोक थंडीनं गारठले तुम्ही तापले. तेव्हा भगवान कृष्णाला धृतराष्ट्र म्हणले अरे माझे 100चे 100 पोरं मेले कृष्णा. तू एकदा पण धावणे आला आणि हे म्हणजे तुम्ही नाही आणि हे 5 डोके फक्त वाचले. हा न्याय कुठला. तेव्हा भगवान कृष्ण म्हणले धृतराष्ट्रा तुमचं कर्म तुम्हाला आडवालंय. तुमचं पाप तुम्हाला आडवालंय म्हणून तुमचे पोरं मेले. त्याला मी काय करू. काय माझं कर्म आडवालं. काय मी असं पाप केलं. काय मी असं कोणा केला. भगवान म्हटले तुमचा व्हॅल्यूम कमी करा. बोंगा स्पीकर तुमचा साऊंड आहे का नाही.
तुमचे पोरं का मेले, तुम्ही आंधळे का झाले, पांडवच का वाचले, सगळं तुम्हाला सांगतो. माहिती लक्ष द्या, इकडे बा, का वाचले. आणि मग भगवान कृष्णाने काय केलं, इकडे बा ना, भगवान कृष्णाने काय केलं, आंधळ्या धृतराष्ट्राला धरलं, आंधळ्या धृतराष्ट्राला धरलं आणि समोर बसवलं. काहीच नाही बोलला देव. देवाने काय केलं, फक्त असं डोक्यावर हात ठेवल्यासारखं केलं, हात नाही ठेवला, फक्त असं हात ठेवल्यासारखं केलं. आंधळ्या धृतराष्ट्राला मागल्या जन्मातलं ज्ञान झालं. काय ज्ञान झालं, हाच आंधळा धृतराष्ट्र मागल्या जन्मात राजाचा मुलगा होता, शिकारीच्या निमित्ताने जंगलात गेला होता, दिवसभर फिरला, शिकार मिळाली नाही, शेवटी संध्याकाळ झाली, सूर्य मावळायला चालला होता. याने विचार केला अंधार पडतोय, उद्या सकाळी पुन्हा येऊ, म्हणून घरी निघाला. पण घरी जाताना त्याच राजपुत्राचं लक्ष एका ठिकाणी गेलं, ज्या ठिकाणी मोठ्या गवताच्या गंजाचा आश्रय करून एका सर्प आणि सर्पिणीने 100 पिल्लांना जन्म दिला होता. आणि यांनी काय केलं, त्या 100 पिल्लास दिवसभर फिरल्याचं टेन्शन आणि शिकार न मिळाल्याचा राग त्या पिल्लांवरती काढला. म्हणजे काय केलं, 100 पिल्लांसह त्या गवताला आग लावून दिली. आणि त्या गवताच्या आगीमध्ये सर्प आणि सर्पिणीचे 100चे 100 पिल्लं जळून राख झाले, खाक झाले, भस्म झाले. आणि मग कृष्ण बोलले, धृतराष्ट्रा, आठवते का तुमचा पराक्रम मागल्या जन्मातला, तुम्ही एका निष्पाप सर्प सर्पिणीचे पिलं जाळून मारले होते ना, म्हणून ते कर्म तुम्हाला आता आडवा आलंय, म्हणून तुमचे पोरं मिळे, त्याला मी काय करू. गारच झाला धृतराष्ट्र. आणि पुढं बोला, ऐका, ज्या वेळेला तुम्ही सर्प सर्पिणीचे पिलं मारले ना, तेव्हा तुम्हाला दोन्ही पण डोळे होते. म्हणले होते, आज तुम्हाला एकही डोळा नाही. म्हणले का बरं. म्हणले ऐका, ज्या वेळेला सर्प सर्पिण जागेवरती आले, ते आपल्या पिल्लांना शोधू लागले, त्यांना पिल्लं दिसेना, लांब त्यांना समोर एक राखीचा ढिगारा दिसला, दोघंही नवरा बायको सर्प सर्पिण त्या ढिगाऱ्यापर्यंत आले. विचार करतात, इथंच आपले पिल्लं होती, कोणीतरी मारले, कोणी मारले असतील, पण आपल्या 100 पिल्लांची झालेली राख सर्प आणि सर्पिणीला डोळ्याला पाहवली नाही, म्हणून सर्प सर्पिणीनं डोळे फोडले. पण डोळे फोडताना शाप दिला की ज्याने कोणी माझे 100 पिल्लं मारले असतील, तो सुद्धा भविष्यात आंधळाच होईल, म्हणून तुम्ही आंधळे झाले. कळलं ना तुम्हाला सगळ्यांना. एका सांगितलं मी तुम्हाला, केले कर्म झाले, तेची भोगा आले, उपजले, मेले, आयुष्य किती. आणि धृतराष्ट्र आंधळा का, त्याचे पोरं महाराज अवगुणा पाहिजे मेले होते. इतका अहंकार होता धृतराष्ट्राला, माहिती लक्ष द्या ना, इतका अहंकार, इतका अहंकार. मला 100 पोर आहे, ताकदवान आहे. एक ध्यानात ठेवायचं, कधी पण सगळ्या बाया, सगळे माणसं, आलेले पाहुणे, कुठल्याच गोष्टीचा अहंकार करायचा नाही. एक ना एक दिवस तो अहंकार जिरतो. तीच कथा पुढं उलटी फिरवा. धृतराष्ट्राची 100 पोरं होते आणि इतका अहंकार होता त्या धृतराष्ट्राला, मला 100 पोरं आहे आणि बलाढ्य ताकदवान आहेत, म्हणून 100 पोरांना हाताशी करून सख्या भावाच्या पोरांना, पांडवांना त्रास दिला. पण मला उत्तर द्या, तुम्ही सगळे माणसं हुशार आहेत, तुम्ही सगळे फार पोचलेली माणसं आहात तुम्ही परमार्थामध्ये. ऐकून ठेवा, तुमचा भाग गरीब आहे, पोटाला जळून परमार्थ करणारे तुम्ही माणसं आहेत, पण विचाराने प्रोक्त तुम्ही माणसं आहेत. आहे का नाही, परिपूर्ण विचाराचे तुम्ही माणसं आहात. मला खरं सांगा, 100 पोरांना हाताशी करून पांडवांना त्रास दिला धृतराष्ट्राने, गर्व करून, अहंकाराबाई. पण 100चे 100 पोरं जेव्हा मेले, तेव्हा धृतराष्ट्राला भाकरी कोणाच्या घरच्या खाव्या लागल्या, बोला ना तुम्ही सगळे. मी याच्या डोकं आपटू का, पांडवांच्याच, बरोबर आहे की नाही, पांडवांच्याच घरच्या भाकरी घ्यावं लागल्या. पण इकडे बा ना, विकास महाराज, त्या पांडवांमध्ये एक जण असा होता, त्याचा मेंदू इथं नव्हता. कुठं होता, गुडघ्यात, आहे का नाही, म्हणजे मेंदू इथंच राहतो, पण ती भाषा आपली बोलण्याची सटकेल बेजा आडदांड. ती एक मालिका होती बा पहिले, देवयानी, देवयानी मालिका होती, सम्राट देवयानी नाही का, संग्राम देवयानी. त्या मालिकेमध्ये ना महाराज एक होता पाहतो आडदांड, त्या संग्रामचा लहान भाऊ, आडदांड मोठा भाऊ, आडदांड. तो आबासाहेब होता त्या मालिकेमध्ये, तो त्याला लाथारी आणायचा, त्या सम्राटला असा लाथारी मारायचा. पण पुढं असा काळ आला, तो सम्राट जे मल्हार मालिकेतला खंडोबा झाला आणि तोच आबासाहेब त्याच्या पाया पडायचा. वेळ प्रत्येकाची येते, आहे का नाही, हवा प्रत्येकाची होते. कधीच कुठल्या गोष्टीचा अहंकार करायचा नाही. विडल विडल तो भीमदादा असा होता, तो सटकेल बेजा, गरम डोक्याचा बाबा. तो काय करायचा माहिती का, धृतराष्ट्र जेवायला बसले का गदाच घेऊन यायचा आणि समोरच बसायचा आणि धृतराष्ट्राला म्हणायचा, खरे आंधळ्या, तोंडावर चुलतेच्या काखाला, खरे आंधळ्या, तुला लाज वाटते का, आमच्या बायकोला त्रास दिला, आम्हाला त्रास दिला आणि पुन्हा आमच्या घरच्या भाकरी खातो, लाज वाट नाही. वाळून चाले धृतराष्ट्र, वाळून. आणि धर्मराजाने प्रश्न विचारला एक दिवस, पांडवांचा मोठा भाऊ युधिष्ठिर, त्याला प्रेमाने काय म्हणायचे,
धर्मराजा, त्या धर्मराजाने प्रश्न विचारला कोणाला? धृतराष्ट्राला. म्हटले काऊ काका तुम्ही असे वाळून का चालले? अहो 100 पोरं मेले तुमचे, जाऊ द्या मरू दे ना, आम्ही तुमचेच पोरं आहे ना, आम्ही तुमचा शेवट चांगला करू. ते म्हटले मला काहीच त्रास नाही भाऊ, पण तो भीमले डोकं लावतो तेवढं बंद करा. बरं तो जेवायला बसल्यावर डोकं लावतो, त्याच्यामुळं खाल्लेलं अंगीच लागत नाही. मग असं आहे का? मग एक दिवस धर्मराजाने बोलून घेतलं आणि भीमाला सांगितलं, भीमा अरे असं जेवताना कोणाला त्रास देऊ नये दादा. अरे त्यांनी आपल्या बायकोला त्रास दिला, आपल्याला त्रास दिला, पण तो शरण आलाय की नाही? शरण आलेल्या माणसाला माफ करायचं असतं, अभयदान द्यायचं असतं, असं कोणाला त्रास देऊ नये, जेवताना कोणाला त्रास देऊ नये. भीमाने काय ऐकलं? जेवताना कोणाला त्रास देऊ नये. भीमच तो भीमानी त्याच्या डोक्याने अर्थ लावला, जेवताना त्रास द्यायचा नाही ना, मग जेवायच्या 10 मिनिटं आधी, म्हणजे आज जेवलाच नाही पाहिजे, आहे का नाही? आणि एक दिवस तर कळसच झाला. इकडे बा ना, धृतराष्ट्र जेवायला बसला आणि एक घास तोंडात टाकला, तेवढ्यात हा गदाच घेऊन आला आणि समोरच बसला. खाय खाय ना खाय. मी सगळ्या बायांना प्रश्न विचारतो, इकडे बा सगळ्या, तुमच्या घरी जर एखादा पाहुणा आला, सगळ्या इकडे बा माझ्याकडे, मी इकडे, तुम्ही गुळ खाऊन घ्या. ऐका, तुमच्या घरी जर एखादा पाहुणा आला, बाया माझ्याशी बोला तुम्ही सगळ्या, तुमच्या घरी जर एखादा पाहुणा आला आणि त्याला तुम्ही स्वयंपाक केला, कुरडई भजी काय सण बिन पुरणपोळी केली आणि त्याला तुम्ही ताट वाढून दिलं आणि तो पाहुणा जेवायला बसला आणि तुम्ही दोघे नवरा बायको त्याच्यासमोर जाऊन बसले आणि त्या पाहुण्याला म्हणले खा खा ना खा, खा ना खा ना खा, काय म्हणत तुम्हाला खा, आमच्याशिवाय कोण तुम्हाला खा खा असं म्हणलं, पोटभर खाईल का तो? त्याच्या इथून खाली तरी घास उतरल का असा? तसा धृतराष्ट्र म्हणला खाय ना, आपलं भीम म्हणला खाय ना खाय, खरे आंधळ्या आमच्या घरच्या भाकरी खातो, लाज वाटते तुला? तुझे 100 पोरं कोणी मारले माहिती का? मी मारले, मी, आणि तुला सुद्धा मारणार होतो का का, तुला सुद्धा मारणार होतो मी, पण आमच्यामध्ये धर्म बसला होता. काय आमच्यामध्ये कोण बसला होता? धर्म बसला होता. वडील धाऱ्याच्या अंगावर आम्ही हात उगारत नाही, म्हणून तू वाचला. आपण काका तुला मारणार मी, आज तुला मी मारणारच, तुला मी तुझा गळा डायरेक्ट असा फिरवणार. काका म्हणले तू आज जी भाकरी खातोय ना भाजी, ही तुझ्या 100 पोरांच्या रक्तापासून बनवलेली भाजी आहे. काय बोलायचं दादा, ऐका ना, असं बोलल्यानंतर भडाभड भडाभड खाल्लेलं बाहेर वॉमिटिंग झालं त्यांना, आणि जिकडं रस्ता सापडल तिकडं धृतराष्ट्र पळायचे. आंधळे होते ते, त्यांना डोळे नव्हते की नाही, हा अवगुणा पाहिजे आंधळे होईल होते. ठेस लागायचे, पडायचे, उठायचे, चालायचे. एका जंगलात शिरले धृतराष्ट्र, ज्या जंगलात वनवा लागला होता, झळायला लागल्या अंगाला, वनवा लागला अंगाला, ऐका नाही, शकल लागला अंग, म्हणून यू टर्न मारला, ठेच लागून खाली पडले, तोंडावर आपडले, एका झाडाला धरून उठले, ते झाड वरून खाली पेटत येत होतं. ऐका, तुमच्या माहिती करता बोलतो, 100 पोरांचा बाप राजा धृतराष्ट्र अरण्यात जळून मेला, फक्त आणि फक्त अहंकारापायी. कुठल्याच गोष्टीचा माणसाने अहंकार करायचा नाही, कुठल्याच गोष्टीचा नाही, आहे का नाही? केले कर्म झाले तेची भोग आले. प्रत्येकाला जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. त्यापेक्षा एक काम करा, मरायच्या अगोदर बोला. आलिया संसार मोठा वेग करा, आलिया संसार मोठा वेग करा, आलिया संसार मोठा वेग करा, आलिया संसार मोठा वेग करा. आलिया संसार उठावे ग करा, आलिया संसार उठावे
करा, उठा, वेग करा, घाई करा आणि उदार परमेश्वराला शरण जा. इथे वाक्य असं आहे बघा, देव फार उदार आहे, त्याला तुम्ही काही मागा तो नाही म्हणत नाही. उदार ज्याला म्हणायचं, कोणाला? ज्याला तुम्ही काही मागितल्यानंतर तो नाही म्हणत नाही, त्याचं नाव उदार आहे. लोक कोणाला उदार म्हणतात? तंबाखू आहे चुना पुडीच नाही, आणि पुडी दिली चुना. काय तुम्ही कर्णाचे सक्के मावस भाऊ चुन्यावर, काय कोणालाही काही उपमाय महाराज आहे का नाही. पण सांगू तुम्हाला, देव फार उदार आहे, काहीही मागा. देवाकडे 5 गोष्टी होत्या विकासराव, बरं का सर, ऐकून देवा सगळे माणसं आलेले पाहुणे. देवाकडे 5 गोष्टी होत्या आजी. किती होत्या? जांभळी दिली आई ना, जांभळी द्यायचा टाइम आणि मेथ्यांच्या कपायचा टाइम एकच झाला. आई 5 त्यांना जांभळी यावा अशी द्यायची होती. इकडे बा माझ्याकडे तुम्हाला करून दाखवतो. त्यांना जांभळी या अशी द्यायची होती. कशी? अशी द्यायची होती. पण त्यांनी जांभळी द्यायचा टाइम आणि मी त्यांच्या कपायचा टाइम एकच झाला. त्याच्यामुळे आईने जांभळी अशी दिली. त्याच्यामुळे म्हणलं आई 5 ऐका इकडे बा 6 गोष्टी होत्या. 6 इकडे बा आपल्या मधून एखादा फवारा. 6 गोष्टी देवाकडे होत्या. 6 त्या 6 मधल्या 5 गोष्टी देवाने वाटून दिल्या. देव लय उदार आहे. यश थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती. अवतार्य देवने कर्णा हाती, कीर्ती दिगंतरी मेळविली. यश थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती. ऐका रे काय म्हणतात ते? यश नावाचा गुण मारुतीनं, आपला देवानी मारुतीला दिलाय. भगवान पांडुरंगाने काय केले? भगवान विष्णूने किंवा पांडुरंगाने, पांडुरंग विष्णू एकच, भगवंताकडे 6 गोष्टी होत्या, त्यातल्या 5 गोष्टी वाटून दिल्या. फक्त एक गोष्ट देवानी कोणाला दिली नाही, तिचं नाव लक्ष्मी. का बरं नाही दिली? माझ्याकडे बा तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो. लक्ष्मी ही देवाच्या प्रेमात पडलेली बाई. हे प्रेमात पडापडी तेव्हा पुणे बरं का कृष्ण शेठ, प्रेमात पडापडी हे तेव्हापासून आहे. तुमचं अजून बाकी म्हणून सांगतोय. ऐका, प्रेमात पडापडी तेव्हापासून आहे. लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडली. डाळे सर माझ्याकडे पुरावा आहे ना महाराज, मी तुम्हाला पुरावा देतो. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. ऐका नाही पुरावा. मदन पोटाला बापुडे, एरकुणीकडे रावरंक. लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडली महाराज, आणि लक्ष्मी देवाकडे आली. मायका पण तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो. लक्ष्मी देवाच्या प्रेमात पडली. भगवान विष्णू निवांत बसले होते क्षीरसागरात, आणि तेवढ्यात लक्ष्मी आली. देवाला काय म्हणली? देवा मला तुमच्याशी लग्न करायचे, मला तुमची बायको म्हणून स्वीकारा. देव म्हटले क्या बोलती तू? माझ्या 16,108 कुठं नेऊन सोडायच्या? कुठं सोडू द्या? आणि तू चालली परत लग्न करायला? या जन्मात शक्य नाही. मी लग्न करील तर तुमच्याशीच करील. हे देवापासून आहे. मी लग्न करील तर तुमच्याशीच करील. ऐका, आणि मग तुम्हाला सांगतो, असा राग आला देवाला. इकडे पण माझ्याकडं. देवानी पाठ फिरवली. लक्ष्मी समोरून आली. मला तुमची बायको म्हणून स्वीकारा. देव म्हणले शक्य नाही. देवानी परत पाठ फिरवली. लक्ष्मी पुन्हा पुढून आली. मला तुमची बायको म्हणून स्वीकारा. असा राग आला देवाला. देव म्हणले लक्ष्मी तू किती प्रयत्न केला तरी तुला या जन्मात मी माझी बायको म्हणून स्वीकारणार नाही. पण तुला जर लईच माझ्या संग्रहाची इच्छा असेल, लईच तुला माझ्या संग्रहाची इच्छा असेल ना, तर तुला फक्त माझ्या पायाची सेवा करावी लागेल. पाय पाय लक्ष्मीच्या हाती, तिच्या यावे काकुलती, तिच्या यावे काकुलती. पाय यावे
माझ्या पायाची सेवा करावी लागेल. म्हणून पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे का कुळती किंवा म्हणून यावे का कुळती. म्हणून लक्ष्मी कोणाला दिली नाही देवाने. प्रेमाची गोष्ट लोक कोणाला देत नाही आणि देव पण नाही. पण बाकी 5 गोष्टी देवाने वाटून दिल्या. कोणाला इकडे बा. यशे थोरविला मारुती बिभीषण केला लंकापती. यश नावाचा गुण देवाने मारुतीला दिलाय. कोणाला दिलाय? ज्याला मिलिटरी भरती करायची, ऐकून ठेवा, ज्याला पोलीस भरती करायची, ज्याला फार मोठं काम करायचं, त्यांनी उपासना कोणाची करायची? मारुतीरायाची. पोलीस भरती सुद्धा मारुतीरायाची उपासना. का? यश नावाचा गुण त्यांनी देवानी कोणाला दिलाय? मारुतीला. काही म्हणले मग आम्ही पांडुरंगाचे भक्त आहे, आमचा पांडुरंग आम्हाला पोलीस भरती करणार नाही का? नाही करणार. का बरं? पांडुरंगानेच ते खातं मारुतीला दिलंय. समजा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे आज? देवेंद्र फडणवीस साहेब आहे, बरोबर आहे की नाही? त्यांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यांनी मंत्रिमंडळ स्थापन केलं, मग ऊर्जा मंत्री तुम्ही, महसूल मंत्री तुम्ही, शिक्षण मंत्री तुम्ही, आदिवासी विकास मंत्री तुम्ही. मग तुम्हाला शिक्षणाविषयी जर काही काम असेल तर कोणाकडे जायचं? शिक्षण मंत्र्याकडे जायचं, मुख्यमंत्र्याकडे जायचं नाही. ते मुख्यमंत्री असून तुमचं काम करू शकत नाही. का? त्यांनीच ते खातं शिक्षण मंत्र्याला दिलंय. तसं पांडुरंग जरी तुम्ही पांडुरंगाचे उपासक असले तरी पण पांडुरंगानेच ते यश नावाचं खातं मारुतीला दिले. म्हणून मारुतीरायाची उपासना करायची. यशे थोरविला मारुती. ज्यांना फार आजारपण आहे, ऐकून ठेवा सगळे, जर कोणाला लय आजार असतील, एक आजार नीट झाला का दुसरा लगेच तयार, तो बरा झाला का तिसरा लगेच तयार, असे जर आजारपण कोणाला असेल त्यांनी सुद्धा मारुतीरायाची उपासना करायची. का? नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमंत बीरा. आहे का नाही? हनुमंतरायाची उपासना करायची. ज्यांना ही बाहेरची बाधा आहे, पिशाची बाधा, त्यांनी सुद्धा हनुमंतरायाची. का? भूत पिशाच निकट नाही आवई महावीर जब नाम सुनावई. हा, रोज सकाळी घराच्या बाहेर पडताना देवपूजा झाली, तुमची आंघोळ झाली, देवपूजा झाली, श्रद्धेनं, विश्वासानं, भावनेनं एकदा हनुमान चालीसा श्रद्धेनं म्हणा आणि मग घराच्या बाहेर पडा. बघा तुमचं काम यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. यशे थोरविला मारुती. सगळ्या बाया, तुम्हाला प्रश्न इकडे बा, सगळ्या इकडच्या बी इकडच्या बी, ऐकून ठेवा. तुम्हाला ज्या वेळेला स्वयंपाक करायचा आहे की नाही, त्यावेळेला डोकं जरा शांत ठेवी जा. भांडणं करून स्वयंपाक न करी जाऊ. काही बाया घरात भांडण झालं, टेन्शन मध्ये पीठ मळतात अशा, आहे का नाही? सगळा राग त्या पिठावर. किती वेळेस पीठ मळून होता असं, सगळा राग त्या पिठावर. तुमचं डोकं शांत ठेवायचं स्वयंपाक करायच्या 10 मिनिटं आधी. इकडे बा, तुमचं किती भांडण व्हायला असू द्या नवरा बायकोचं, भांडणं कोणाचं करत नाही का हो? बाबा तुमचं भांडण होत नाही का? आई येईल वाटते इथं. त्याच्यामुळे का नाही बोलायची सोय नाही, घरी जाऊन परत आहे का नाही बसेल तिला काच काय म्हणले. ऐका, कोणाच्या घरात भांडण नाही, प्रत्येकाच्या घरात भांडण आहे. पण ऐकून ठेवा, लोकांच्या समोर कधी एकमेकांचा अपमान कधी करायचा नाही. आणि असून तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगतो, माइंड शांत, डोकं शांत ठेवून स्वयंपाक करायचा. हे बघा, तुमच्या आवडीची गाणी ऐका, तुमच्या आवडीची काही गीतं ऐका, ऐका नाही, डोकं शांत झालं की मग स्वयंपाक करा. हरिपाठ म्हणत म्हणत स्वयंपाक करा, हनुमान चालीसा म्हणत म्हणत स्वयंपाक करा. हरिपाठ पाठ नाही, मोबाईलमध्ये लावून द्या, आहे का नाही? परिणाम सात्विक अन्न तयार होईल आणि सात्विक अन्न तयार झाल्यामुळे सात्विक ते पोटात जाईल. परिणाम तुमच्या घरातली दिशा वेगळी, नवी दिशा मिळेल, आहे का नाही? आणि जर तुम्ही भांडण करून टेन्शनमध्ये जर स्वयंपाक कराल तर परिणाम तामशी वृत्तीचं अन्न तयार होईल आणि ते तामशी वृत्तीचं अन्न पोटात गेल्यामुळे वृत्तीसुद्धा तामशीच होईल. घरातले विचार नाही, विचार वेगळे होऊन जातील, आहे का नाही? त्याच्यामुळे हनुमान चालीसा हरिपाठ म्हणत म्हणत संध्याकाळाचा स्वयंपाक झाला, इकडे बा, की ते अन्न शिजवलेलं झाकून ठेवा, हातपाय वगैरे परत एकदा धुवा, फ्रेश व्हा आणि देवाच्या समोर जाऊन एकदा हनुमान चालीसा सर्वांनी सामुदायिक घरातल्या माणसांनी म्हणा आणि मग जेवायला बसा. सगळी घरातली निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघून जाईल आणि जीवनात तुमच्या सकारात्मक बदल होतील. ही यश नावाची प्रधान गुणता ही मारुतीरायाला दिलेली आहे. विडल विडल. आहे का नाही? देव लय उदारे मारा. तुम्हाला गंमत सांगू का? गंमत माझ्याकडे बा, ताट बसा. देवाला काही मागा, तो नाही म्हणतच नाही. काही मागा, काही मागा. एकदा नारद देवाकडे गेली, माझ्याकडे म्हणा, एकदा नारद देवाकडे गेले आणि देवाला म्हणले, देवा तुला 16,108 बायका आहेत, मला एकही बायको नाही. देव म्हटले, काय प्रकार आहे तुझं, काय म्हणणं काय? नाही, तुला 16,108 बायका देवा आणि मला एकही बायको नाही. मग काय म्हणणं काय तुझं? 10:30 वाजले, पटकन सांग. नाही, तुला 16,108 बायका आणि मला एकही बायको नाही. आता बोलणार आहे की नाही पुढचं? देवा माझं असं म्हणणं आहे, तुला 16,108 बायकां मला एकही बायको नाही. मग माझं असं म्हणणं आहे, तुझ्या 16,108 बायकांमधली एक बायको मला देऊन टाक. तोंडावर देवाच्या. याला सुद्धा माझ्याकडे पुरावा आहे, ऐकायचा का? वाजवा.
नाराजी ने किशन जी को एक औरत मंगी थी, नाराजी ने किशन जी को एक औरत मंगी थी. कबीर महाराज आहे का नाही. देवा तुझ्या 16,108 बायकांमधली एक बायको मला देऊन टाक. देव नाराज नाही, देव हसला मोठ्याने. नारदा तुला माझी बायको पाहिजे काय. हसुनी बोले मुरारी, ज्या घरी नसेल मी कंसारी, ती तुझी मुख्य अंतुरी समर्पिली यथार्थ. जा तुला माझ्या 16,108 बायकांमधली एक बायको पाहिजे ना, जर तुला जी आवडेल ती घेऊन जा, पण माझी एक अट आहे, जिच्या जवळ मी नसेल ती तुझी बायको. जा. नारद म्हणले येडाच्या हा फसला म्हणले बोलून. बरं तो भगवान कृष्ण होता, तो काय कृष्ण कमान करू होता काय. भगवान कृष्ण सहन करायला आहे का नाही, आहे का नाही. हा भगवान कृष्ण म्हणले हा फसला म्हणले देव. आता काय करायचं म्हणले. असून हा किती जणी जवळ असेल 10,000 15,000 या किती सगळ्या 16,108 एक तर भेटेल का नाही माहिती पण तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो. नारद प्रत्येक घरी जायचे दरवाजे वाजवायचे आणि देवा दरवाजे वगैरे. काय नारदा काय नाही काय नाही कोडेतला चाललं होतं तुझी आठवण झाली म्हणून. परत पुढचा दरवाजा याला कळलं बाजलं आहे का नाही. परत पुढचा दरवाजा. काय नारदा काय नाही का नाही जवाहरला चाललोय डाळे साहेब आले तिथे ज्यूस पिऊ म्हणले म्हणून चाललो होतं, तुझी आठवण झाली म्हणून थांबलो आहे का नाही. 16,107 घरं नारद फिरला, प्रत्येक घरीत देव असायचे. शेवटी शरण आलाम पाया पडला, दिली नाही तू भाग वेगळा, पण नाही म्हणले नाही हा त्याचा अर्थ आहे. देव फार उदार आहे म्हणून शरण जा उदारा पांडुरंगा. बरं देवाला शरण का जायचंय. दुसरं चरण. देह हे काळाचे धन कुबेराचे, 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 देह हे काळाचे हार्दिक महाराज हार्दिक पांडे आपलं पांडे हार्दिक तरे तरे तरी आडनाव त्यांचं आहे का नाही तरी का तरी तरी तुमचं आडनाव तरे पण तरी खात नका जाऊ म्हणजे आवाज अजून गोड राहील तुमचा आहे का नाही वा वा छान धन्यवाद हां खूप छान ऐका या आपलेच आपणच आपल्याला मोठं म्हणलं पाहिजे आहे बरोबर आहे की नाही मोठा माणूस त्यालाच म्हणायचं जो स्वतः मोठा असून छोट्यांना बरोबर घेऊन चालतो तो सगळ्यात मोठा माणूस बरोबर आहे की नाही हे आमच्या दरुदास महाराज मत आहेत एखादं म्हणलं असं ये माईक घेईन त्यांच्याकडे दे मी राहतो गपचित उभा पण नाही ते स्वतः मोठे आहेत छोट्यांना बरोबर घेऊन चालतात विकासरावांचं तसंच आहे दोन मृदंग वादक बाजूला उभे आहेत
पण सगळ्यांकडे पाहून हसून घेऊन नाही एखादा गुरमीत राहिला असा का बस मी मोठा आहे. पण नाही, मोठे लोकच ते आहेत. नम्रपणा, ज्याने नम्रता अंगी बाळगली आहे का नाही, आणि समोरच्या बद्दल आदरयुक्त भीती पाळली की तो माणूस मोठाच होत असतो. विठ्ठल विठ्ठल. कधीच कोणा, आणि बघा महाराज तुम्ही फार मोठी माणसं आहे भविष्यातली या परिसरातले, फक्त कोणाच्या प्रामाणिकपणाला तडा जाऊ द्यायचं नाही आणि कोणाचा विश्वासघात होऊन द्यायचं नाही. या गोष्टी प्रत्येकाने सांभाळायच्या. पण काही काही लोकांचं ऐकणं वेगळं होतं असं. जो प्रामाणिक राहतो ना बरं का, त्याची किंमत लोकांना कळत नाही. पण जो बोलण्यात लबाड, लुच्छा, विश्वासघातकी, तोंडावर एक बोलतो, मागं एक बोलतो, कामापुरता जवळ येतो, काम झालं का गरज संपूर्ण वैद्य मरू, अशी जे राहतात ना मामा, त्यांचीच किंमत समाजामध्ये सध्या जास्त आहे. पण ध्यानात ठेवा, कटू सत्य जरी असलं तरी पण ते कधी पराजित होत नाही. ते एक ना एक दिवस उघडं होतंच. आणि असं उघडं होतं सर, मग डायरेक्ट तुमच्या परत ऐक नाही दांडके घेऊन चला तुम्ही मिटवायला आहे का नाही, डायरेक्ट कंप्लीट पोलीस बांधगडी. तेव्हा पदरात फक्त एकच गोष्ट पडते ती म्हणजे पश्चाताप. म्हणून कधीच कोणाच्या प्रामाणिकपणाला तड जाऊन द्यायचं नाही. पण सध्या काय झालं महाराज, अजून एक सांगतो. गाडवाला किती जीव लावा, काय बोलतोय मी, गाडवाला किती जीव लावा बरं का, गाडवाला किती जीव लावा, तो लात मारणारच. त्याचा स्वभावच लात मारणे. कुत्र्याला किती सांभाळा, तो चावणारच. तसे आपल्या आयुष्यात सुद्धा काही काही माणसं आहेत महाराज, त्यांना तुम्ही किती सांभाळा, किती जीव लावा, ते त्यांची लायकी दाखवतातच. हा, त्यांच्यापेक्षा विंचू परवडला. विंचू एकदाच नांगी मारतो, पण हे लोक पावलो पावली नांगी. कैसा दुर्जन सर्वांगी, कैसा दुर्जन सर्वांगी. यांच्यापेक्षा विंचू परवडला. विंचू एकदाच नांगी मारतो आहे का नाही. विंचवाची नांगी पैसा दुर्जन सर्वांगी, पण यांच्या नसा नसात विष भरलेले. हे पावलो पावली आपल्याला मागं खेचण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून अशा लोकांपासून सावध राहा. विडल विडल. का देवाला शरण जायचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. हा देह काळाचा आहे, हा आपल्याला सांभाळायला दिलाय. वय वर्ष 50, वय वर्ष 60, वय वर्ष 80, आणि एकदा करार संपला किंवा हा देह काळाचा आहे, तिथं आपलं नाही काही. आणि तुम्हाला एक सांगू महाराज, सगळं जग स्वार्थी आहे. इकडे बा माझ्याकडे सगळं जग स्वार्थी आहेत महाराज, कोणीच आपलं नाही, सगळं जग खोटे. नाही कुणाचे कोणी कुणी, नाही कुणाचे कुणी, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोय रे. बहीण कुणाचे, भाव कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, सुटतील जागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, नाही कुणाचे नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी. आहे का नाही. नाही कुणाचे कोणी, तुझे नवे रे कोणी. अंती जाशील एकल प्राण्या, माझे माझे म्हणून. सगळा जग स्वार्थीत महाराज. तुम्हाला नमुना पाहिजे का, नमुना ताट बसा लगेच दाखवतो. ताट बसा ताट आहे का, म्हणजे यांच्यात नाही दुसरा आहे का नाही. असा नमुना आहे महाराज. तो प्रत्येकामध्ये आपल्यापैकी कुठेतरी तो बसेल असेल, असा नमुना आहे बघा. सगळा जग स्वार्थी. एक बाबा वारले, म्हातारे बाबा, सगळं घेतलं काढून, अंगठ्या बिंगठ्या, करगोटा चांदीचा सगळं घेतलं काढून विकासराव. पार गडळ बिडळ अख्खं घेतलं काढून, आणि म्हाताऱ्याला शेवटची आंघोळ घालायला अंगणात आणलं. अंगणात बरं का, अंगणात आणलं. अंगणात आंघोळीला शेवटची आंघोळ कुठं असते तुमच्याकडं, घड्याळात. मग कुठं अंगणातच राहते ना का घरात राहते. शेवटची आंघोळ कुठं राहते तुमच्या मालेगावला, कसं काय अंगणातच ना. अहो सगळं घेतलं काढून विकासराव,
फार सगळं अंगावरचं सोनं बिनं काय असेल ते सगळं काढून घेतलं आणि शेवटची आंघोळ घालायला म्हाताऱ्याला बाहेर काढलं. आंघोळ बिंगोळ घातली, तिरडीवर ठेवलं आणि म्हातारी आईला आणलं शेवटचं दर्शन करायला. शेवटचं दर्शन करायला आणतात ना म्हातारीला. म्हातारीनं पाहिलं बाबाकडं, एकदा पायापासून डोक्यापर्यंत पाहून घेतलं. म्हातारीनं कानात बाळी राहून गेली. ती कानात बिग बाळी, अशी कानात एक बाळी राहते बा काही काहींची, हाय का नाही शोक. ती कानातली बाळी राहून गेली. इकडे बाबा इकडं ती कानातली बाळी राहून गेली. म्हातारी टेन्शनमध्ये आली. म्हातारी म्हणली बाबा तर गेलाय, बाबा काय आता परत येणार नाही, पण ती बाळी 5 ग्रॅमची काय भाव चालू आहे इकडे विचारा. हा काय किती 95. हो भाई यांना माहिती बा 95. इकडे बा ना सगळे पुरुष, आपण 12-12 तास कधी कधी बाहेर राहतो. बाहेर राहून आपल्याला सोन्याचा भाव वाढला का कमी झाला माहीत राहत नाही. बाहेर राहून इकडे चपात्या करता करता शॉक बसतो. कसं काय काय माहिती. 95,000 कोणी सांगितलं माहिती का? महाराजांच्या मिशेष केलं वाटतं आत्ताच कवा तरी. 95 म्हटलं आहे का नाही. अध्यक्षांची पत्नी शोभली बाई का नाही. मग घातलंच पाहिजे महाराज असल्यावर आपल्याकडं. काय ते काय पूजा करायची घरात ठेवून. का आई बरोबर आहे की नाही. बघा या म्हणले आहे का नाही. अहो सगळं घेतलं काढून 95,000 तोळा. अहो 90 धरा ना, 9 पाचे ऐका ना. एवढ्या महागाचं सोनं 5 ग्रॅमची बाळी. म्हातारी टेन्शन मध्ये आली. म्हातारी म्हणली बाबा तर गेलाय, बाबा काय आता परत येत नाही, पण ती बाळी काढायचीच, बाळी जाऊ द्यायची नाही. म्हातारी हुशार आमच्या नाशिकची होती ती, आणि तिकडे गेली का जवळची होती, दुसरी कुठून आणायची. ऐका ना. म्हातारी टेन्शन मध्ये आली. म्हातारीने काय केलं, म्हातारी म्हणली बाळी काढायचीच, बाळी जाऊन द्यायचीच नाही. म्हातारा गेलाय, म्हातारा काय आता परत येत नाही. जग किती स्वार्थी याच्याबद्दल बोलतोय. म्हातारा गेला काय आता परत येणार नाही, पण बाळी जाऊ द्यायची नाही, बाळी काढायचीच. म्हणून म्हातारीने काय केलं ऐका ना. एकदा पाहून घेतलं. आलेले सगळे पाहुणे कोणाकडे पाहत आहेत, सगळे पाहुणे म्हातारीकडेच पाहत होते. म्हातारी काय करू राहिली बा. म्हातारीनं काय केलं, सगळे पाहून घेतले, आपल्याकडे पाहत आहे. म्हातारी पळत गेली, बाबाचे पाय धरले आणि मोठ्याने सोर काढला. तुमच्या पायात बुट किती भारी दिसत होते ना. इथून सुरुवात आहे का नाही. सगळे लोक बाबाच्या पायाकडे पाहायला लागले. आणि मग म्हातारी परत वरती आली. टेरिकोटच्या धोत्राशिवाय कधी धोतर घातले नाही ना. अजून वरती आली. सगळे लोक वरती पाहिजे. चांदीच्या करगोट्याशिवाय कधी करगोटा बांधला नाही ना. सगळे वरती आले, कारण तिला हळूहळू स्टँडवर यायचं होतं ना जवळच्या इथं बाळीच्या. सगळे लोक आणि मग वरती म्हातारी आली. ती म्हणायची ऐका नाही, कांजीच्या कापडाशिवाय कधी शर्ट घातला नाही ना. सगळे लोक वरती पाहायला लागले. आणि मग म्हातारी पुढे आली, काय म्हणली, अजूनही तुमच्या कानात. इथं थांबली. आणि मग बाकीचे म्हणला अरे ती बाळी काढा, बाळी काढा, बाळी बाळी. याला सुद्धा माझ्याकडे पुरावा आहे. ऐकायचा का पुरावा. बांधोनिया देती यमाची हाती, बांधुनिया देती यमाची हाती, बांधुनिया देती यमाची हाती, भूषणेही घेती काढुनिया, भूषणेही घेती काढुनिया. धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. म्हणून परमेश्वराची नित्य उपासना करा. परमेश्वर हा एकच आहे, त्याचे अवतार फक्त वेगवेगळे आहेत. ते म्हणतात अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. देव हा एकच आहे, त्याचे अवतार फक्त वेगवेगळे आहेत. म्हणून एकदा देवाची उपासना करा, मोठ्या प्रमाणे भजन करा. विठोबा रघुमाई. सध्या लोकांची मती भ्रष्ट होईल. पैसे घेता आणि फार उंदरापेक्षा बारीक तोंड करते काही काही. हाय की नाही अनुभव तुम्हाला. आणि परत
आणि परत द्यायच्या टायमाला फोन बंद करून ठेवतात. काही तर फोन आल्यावर बायकोला सांगते उचल 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 नाही, त्याला सांग मी घरात नाही. म्हणजे तिनं याची बायकोन गुन्हाच केला. उदार यांनी करायचे फोन त्यांनी उचलायचे. ऐका ना ध्याना. आणि त्याने जर वट्ट्यावर येऊन फोन केला मग तुम्ही उठायचे आधी. ध्यानात ठेवा, कोणाचे 50 रुपये बुडवायचे नाही. जर बुडवले तर 500 रुपये द्यावे लागतील. 500 बुडवले तर डायरेक्ट 5000 आजारी बेजारी पडले तर. कारण गरिबाचा आशीर्वाद मोठा असतो आणि गरिबाचा शाप मात्र भयंकर वाईट असतो. कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही. विडल विडल. हे बघा, हत्या कधीच कोणाची करायची नाही. हत्या म्हणजे काय? माणसं मारली पाहिजे, जनावर कापली पाहिजे, कोंबड्या मारल्या पाहिजे, याच्यापेक्षा वेगळी हत्या आहे. आपल्या बायकोचा अपमान लोकांच्या समोर कधी करायचं नाही. तुमच्या घरात किती भांडणं होत्या, दोघा नवरा बायकोची भांडणं कोणाच्या घरात नाही. प्रत्येकाच्या. तुम्हाला काय वाटतं? आम्ही तुम्हाला सांगतोय कोणाच्या घरात भांडण नाही, प्रत्येकाच्या घरात भांडण आहे. हे बघा, फक्त लोकांच्या समोर कधी एकमेकांचा अपमान करायचा नाही, कधीच नाही. याला सुद्धा ब्रह्महत्या म्हणतात. मुक्या जनावरांचा शाप घेणे, शेळ्या मेंढ्या गाई म्हशी बैल चारा पाण्याविना आरडतात ओरडतात, ऐकून न ऐकल्यासारखं करणे आणि त्यांना चारा पाणी न घालणे, याला सुद्धा ब्रह्महत्या म्हणतात ईश्वर महाराज. आहे का नाही? चला अजून काय? हे बघा, ऋण कधी कोणाला ठेवायचं नाही, हत्या कधी कोणाची कर, आणि वैर कधी कोणाची ठेवायचं नाही. वैर म्हणजे भांडण, दुश्मनी. का बरं? हे कलियुग आहे दादा, आणि कलियुगाचा वारा उलटा फिरलाय. इथे नास्तिक लोकांचा सन्मान चालू आहे आणि चांगलं वागणाऱ्यांना भयंकर त्रास आहे. काय वाटतं तुम्हाला? बोला तुम्ही काहीतरी म्हणा ना, हा किंवा नाही. मी जाऊ का? निघून जाऊ? बोलत जा तुम्ही. भाऊ तुला हार घालतो. आहे का नाही? आहे का नाही? कधीच कोणाची वैर ठेवायची नाही. का बरं माहिती का? महाराज हे कलियुग आहे, इथं कोण कुठं कसा कधी काटा काढील सांगताच येत नाही. कधीच कोणाशी वैर ठेवायचं नाही. तुम्हाला त्रास देणारे, तुम्हाला छळणारे, तुम्हाला मागं खेचणारे, तुमच्याविषयी जळजळ करणारे, तुमच्याविषयी ॲसिडिटी होणारे परके लोक नसतात, आपलेच लोक असतात. आपल्या घरातलेच लोक आपलं वाटोळं करतात. परके लोकांना काही घेणं नाही तुमचं काय चाललंय, काय सुद्धा करो. संभाजी महाराजांचा घात जवळच्याच लोकांनी केला होता, बाहेरच्या लोकांना नव्हता केला. सावत्राई आणि बायकोचे सख्खे भाऊ 2 गणोजी आणि कान्होजी, हे दोघं फितूर झाले होते आणि म्हणून संभाजी महाराज सापडले. ऐका, आणि काय संघर्ष आहे महाराज संभाजी महाराजांच्या आयुष्यातला. पहा ना तुम्ही. 2.5 वर्षाची असताना आई मरण पावली. सख्खी आई सावत्राईचे हस्त राहावं लागलं. सख्खी आई वारली 2.5 वर्षाची असताना. 21 वर्षाचे झाली संभाजी महाराज, वडील वारले. छत्रपती शिवाजी महाराज समाधी घेतली, म्हणजे जगाचा निरोप घेतला. आणि शेवटी लढाईची वेळ आली तर बायकोचे भाऊ फितूर झाले. काय संघर्ष आहे महाराज. महाराजांना खेचणारी जवळचीच लोक होते, परकी लोक नव्हते. आहे का नाही? त्याच्यामुळे लई जवळ कोणाच्या जाऊ नका आणि लई लांब कोणाच्या राहू नका. अति जवळ जाल डेंगाची मेट आणि पाहुणे, अति जवळ कोणाच्या जाल तर लई रडाल आणि लई लांब राहाल तर कायमची वाळीत पडाल. त्याच्यामुळे कधीच कोणाच्या जवळ जायचं नाही. दुरून डोंगर साजिरे, याचा अर्थ काय होतो माहिती का? डोंगराची किंमत लांबूनच चांगली दिसते, जवळ गेलं का सारे येड्या बाबळी. अरे राम कशाला आलो आपण इथं? त्यापेक्षा डोंगर लांबूनच चांगला दिसतो, लांबूनच पाहायचा, लय जवळ जायचं नाही. एक गोड कथा मी ऐकली होती आळंदीमध्ये आता वारीमध्ये, फार लय आवडली होती मला, ती तुमच्या पुढे नमूद करतो. आपले लोक कसे आपल्याला मागं खेचतात याच्याबद्दल सांगतो, जरा भजन करा. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल ऐका, आपलेच लोक आपलं वाटोळं करतात. एका फार मोठ्या चांगल्या वक्त्याच्या मुखातून ती कथा मी ऐकली होती आळंदीच्या वारीमध्ये 2 वर्षापूर्वी. संदीपन महाराज शिंदे मोठी कीर्तनकार आहेत आळंदीमधले. सगळ्या महाराज लोकांची परीक्षा ते घेत असतात. अतिशय गोड कथा. ईश्वर महाराज तुम्ही चांगले कीर्तनकार या भागातले आहात, तुम्हाला ती गोष्ट काम येईल. परके लोक आपलं वाटोळं करत नाही. परके लोकांना ताई काही घेणं नाही तुमचं काय चाललंय. तुमच्या अंगात ड्रेस केवढ्याच आहे, लोकांना चांगला वाटतो पाहायला, पण जवळच्याच लोकांना तुम्हाला त्रास होतो. शर्ट असाच असेल म्हणजे जवळचेच नीट बोलणारच नाही, ते नीट बोलणारच नाही. त्याच्यामुळे लई जवळ जायचं नाही. जुना काळ होता, नीट ऐका, तुम्हाला लई आवडेलच बरं का. ईश्वर महाराज तुम्ही पण ऐका, सुधाकरराव ऐका, मोती मामा तुम्ही पण ऐका. जुना काळ होता, जुना काळ. मुलाला मुलगी बघण्यासाठी 4 म्हातारी माणसं बैलगाडीत बसले. नीट ऐका, तुम्हाला आवडेल लय. आळंदीच्या वारीत ऐकलेली कथा आहे, गोड आहे. आपलीच लोक आपलं वाटोळं करतात, परके नसतात वाटोळं करणार. याच्याबद्दल 4 म्हातारी माणसं बैलगाडीत बसले
आणि निघाली मुलाला मुलगी पाहिला. 40 किलोमीटर मुलीचं गाव. बैलगाडीत बसले विकासराव. 4 म्हातारी माणसं, 3 म्हातारी वेगळे होते आणि एक म्हातारा त्या 4मध्ये पोराचा बाप होता. निघाली बैलगाडीमध्ये मामा, निघाली वैभव दादा. आणि जात असताना 30 किलोमीटर बैलगाडी गेली. सकाळी पहाटी बसले होते, म्हणजे 6 वाजता बैलगाडीत बसले, सकाळचा चहा पिले आणि निघाले. लांब जायचे बा, जुनी माणसं धोरणी होते, थोडं थांबत थांबत जाऊ, है का नाही. हां, आणि संध्याकाळी पुन्हा दिवस मावळाच्या आत घरी यायचं. ती काय मोठी गाडी होती का? 4ला निघाली 7ला परत घरी आली, असं होतं कधी नाही. बैलगाडीचा काळ जुना. त्या बैलगाडीत बसले 4 म्हातारी माणसं आणि निघाले गप्पा रंगल्या. सकाळी 6 वाजता निघाले, गप्पा रंगल्या. 30 किलोमीटर बैलगाडी आली तर मुलाचा बाप त्या बाकीच्या म्हाताऱ्यांना म्हणलं, ए संपत, ए माधू, ए ठका, थांब थांब. काय? अरे 10 किलोमीटर आलं पोरीचं गाव. सकाळपासून बैलगाडीत बसले, कमरेला कळ लागली, पायाला कळ लागली. थांबा थांबा, गाडी बाजूला घ्या. माधू घे बाजूला घे गाडी. बैलगाडी बाजूला घेतली. एक मोठा वृक्ष पाहून आणि त्या म्हणजे झाडाखाली गाडी उभी केली. सगळे म्हातारी खाली उतरले. तो खाली त्या बैलगाडीच्या खाली लक्ष गेलं त्या मालकाचं, त्या मुलाच्या बापाचं. त्या बैलगाडीच्या खाली त्यांचं कुत्रं मागं लागून आलं होतं. त्या बैलगाडीच्या पाळलेलं कुत्रं, मोत्या मोत्या, हा मोत्या, मोत्या मागं लागून आलं होतं. मोत्या आहे का नाही. हा, डेंबू बिंबू, ते लय काय काय नाव आहे महाराज. पोरीचे सुद्धा नाव आहे त्या कुत्र्यांना, आहे का नाही. हा, ब्राविली बघ यांना माहिती आहे का नाही, कोणा तरी पाहिलं असेल, आहे का नाही. मोत्या मोत्या, तो मोत्या मागं लागून आलता त्या बैलगाडीच्या. त्या बैलगाडीच्या खाली कुत्रं चालत आलतं. तो मालक म्हणला काय करावं या कुत्र्याला. नीट आहे का. मालक म्हणला काय करावं या कुत्र्याला. कुठे गेलं का माझ्या मागच येत असते, याला का आता परत नेऊन घालायचं डेंगाची मेटला. चला आलं इथं जाऊ घेऊन. म्हणून त्या मालकाने कुत्रं उचललं, बैलगाडीत टाकलं. आता बैलगाडीत किती मेंबर झाले? 5. पहिले 4 म्हातारी माणसं आणि 5वं कुत्रं. निघाली बैलगाडी. पाहुण्यांच्या गावाला बैलगाडी आली अनिलराव. पाहुण्यांना लय आनंद झाला. पाहुणे आले, पाहुणे आले, पाहुणे आले, आनंद. पाहुण्यांच्या बैलांना घास म्हणजे चारा आणून ठेवला होता. पाहुण्यांनी बैल सोडले, पाणी पाजले, खुंट्याला बांधले, चारा टाकला, पाहुणे पुढे आले. पाहुण्यांना हातपाय धुवायला पाणी, त्या कुत्र्यालाही पाणी पाय धुवायला. पाहुण्यांचं कुत्रं होतं ना ते. पाहुण्यांचं कुत्रं म्हटल्यावर काय बात आहे, जोके काय. पाहुण्यांच्या कुत्र्याला पाणी. आता पुढं ऐका ना, पाहुण्यांना हातपाय पुसायला नवीन टॉवेल, कुत्र्याला सुद्धा टॉवेल. पाय पुसायला पाहुण्यांचं कुत्रं होतं ना ते काय साधं होतं का ते कोणाचं. पोरगी पाहायला गेली ती. आता पुढं ऐका, नीट ऐका. मला काय म्हणायचं तुमच्या हळूहळू लक्षात येत असेल, पण चला आपलं चाललंय, आहे का नाही. पाहुणे आतमध्ये आले. पाहुण्यांना बसायला गाद्या, कुत्र्याला पोत. पाहुण्यांचं कुत्र्याने दे, कुत्र्याला पोत. कुत्रं पोत्यावर बसलं. पाहुण्यांना चहा, कुत्र्याला पाव, बिस्किट, ब्रेड. गाय गाय एकदम पळत गेलं, ए पावाना पावाना. कुत्रं पाहुण्याचं. कुत्रं पाहुणे चहा पेत होते. कुत्रं बिस्किट खात होतं, पाव खात होतं, ब्रेड खात होतं. 10 मिनटं मध्ये गेले आणि पाहुण्यांना पोहे आले. पोहे माय का पण तुम्हाला ॲक्शन करून दाखवतो. पोहे आले, पोहे. कुत्र्याने पाहिलं, पोहे आले. कुत्र्या मनाच्या मनात म्हणलं आपल्याला काही पोहे खायचे नाही, ॲसिडिटी होती, पित्त होतं. कुत्र्याबद्दल बोलतोय मी. कुत्रं म्हणलं ॲसिडिटी होती, नको म्हटले. पोहे आपल्याला काही खायचे नाही, आपला मालक पोहे खाईल, बाकीचे 3 जण पोहे खातील, नंतर मुलगी बघण्याचा कार्यक्रम होईल, नंतर चहा होईल म्हणजे जेवण होईल, परत चहा होईल आणि मग आपल्याला निघायचे. 2 तास इथं जाणार. तोपर्यंत यांचा सगळा कार्यक्रम होईपर्यंत आपण याच गावातल्या आपल्या भाऊबंधांना भेटून येऊ. तुम्ही जागे का झोपले? कोण म्हणलं? कुत्रं. तोपर्यंत आपण याच गावातल्या आपल्या भाऊबंधांना भेटून येऊ. म्हणून कुत्रं हळूच उठलं गेलं निघून मागच्या दाराने. इकडं बाना, यांचा मुलगी पाहायचा कार्यक्रम झाला, जेवण झाले, चहा झाला, निघायची वेळ आली. येतो बरं का, येतो बरं का, येतो बरं का, येतो बरं का, मुलगी आम्हाला पसंत आहे बरं का, असं बरं का, तसं बरं का. आणि निघायची वेळ आली आणि मग मालकाचं लक्ष, कुत्रं कुत्रं, अरे आमचं कुत्रं, आमचा मोत्या मोत्या, आमचा मोत्या कोणी, मोत्या मोत्या, आमचा मोत्या. अख्ख्या ढ्यांगाची मेटमध्ये पाहुणे हिंडले. पण नरीत माणसं निंदा करतात, आहे का नाही. आजूबाजूला डाळे साहेबांना त्रास देणारे, छळणारे हे आपलेच लोक, परके लोक नाही, आहे का नाही. परक्या लोकांना काहीच घेणं नाही तुमचं काय चाललंय. जवळचेच लोक जे 24 तास आपल्यासोबत असतात तेच लोक मागं पुढं आपली निंदा करीत असतात. त्याच्यामुळे लई जवळ कोणाच्या जायचं नाही आणि लई लांब कोणाच्या राहायचं नाही. दुरून डोंगर साजरे असं जीवन प्रत्येकाने जगा. कधीच कोणाची हत्या करायची नाही, कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही, कधीच कोणाशी वैर ठेवायचं नाही. काळ फार उलटा फिरलाय.
इथं कोण कुठं कसा कधी काटा काढील सांगताच येत नाही. त्याच्यामुळे जो दिवस उजाडलाय हा आपला शेवटचाच दिवस आहे असं समजून दिवसाची सुरुवात करी चला. यांनी तुम्ही कोणाची निंदा करणार नाही, तुम्ही कोणाच्या कुठाळ्या लावालाव्या चाहड्या चुगल्या तुम्ही करणार नाही. संध्याकाळी तुम्हाला टपकन झोप लागेल याला म्हणायचं मरण डोळ्यापुढे ठेवणे. आयुष्यभर सुखी आणि आनंदी जीवन जगा. ज्ञानेश्वर माऊली पहाड लोक टेकडे बिकडे नाही, भले भले पहाड आहेत. ते पहाड तुम्ही डेंगाची मेटला घेऊन आले, हे सगळे तुमच्या लोकांचं सौभाग्य आहे. त्यावेळी तुम्हाला तेवढे धन्यवाद फार कमीच आहेत. सगळी माणसं फार चांगले, सगळे आई बहिणी वडीलधारी फार चांगलं जीवन जगा. दादा ताई फार चांगलं जीवन जगा. मी रोज माझं एक वाक्य सांगत असतो, इतकं जीवन चांगलं जगा. आपल्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखता कामा नये, आपल्या बोलण्यामुळे कोणाच्या हृदयाला खड्डा पडता कामा नये, आपल्या बोलण्यामुळे एखाद्याच्या हृदयाला स्क्रॅच पडता कामा नये, आपल्या बोलण्यामुळे कोणाला जग सोडून जावं लागेल अशी कधी भावना तयार होऊ नये. इतकं चांगलं जीवन प्रत्येकाने जगा. इतकं मऊ बोला. तुम्ही हसा तुम्ही, अडचण नाही. एखाद्याचं नाव संपत आहे, संपत, त्याला संपतराव म्हणा, त्याला बरं वाटतं. तो संपतराव जर जवाहरला उभा असला एखाद्या रसाच्या दुकानापुढं, त्याला फक्त एवढंच म्हणायचं, काय संपतराव कसं काय चाललंय. त्याला संपतराव म्हटल्यामुळे त्याला लई बरं वाटतं. तो म्हणतो या ना रस घेऊ या संपतराव का नाही, या या रस घेऊ या. आणि त्याला म्हणा बरं ए संपिया, तो कान फडा देऊन निघून जाईल. काय करतो रे संपिया उन्हात आणाचा असा म्हटलं का तो कान फडा देऊन निघून जाईल. संपतराव म्हणा. एखादीचं नाव ज्ञानेश्वरी आहे, तिला माऊली म्हणा. एखाद्याचं नाव संगीत आहे, संगीताताई म्हणा, माऊली म्हणा. काय प्रॉब्लेम काय, पैसे लागते काय म्हणायला. आदराने बोला, प्रेमाने बोला. मोठं होण्याची लक्षणच महाराज प्रत्येकाशी प्रेमाने बोलणं, प्रत्येकाचा आदर करणं. हे लोक मोठाले झाले, यांची काय लई वय काय, हे कमी वयात आणि कमी काळात मोठाले झालेले माणसं आहे. फक्त यांनी 2 गोष्टी सांभाळल्या. कोणत्या गोष्टी सांभाळल्या. आदर, समोरच्याशी बोलताना नम्रपणा ठेवला आणि का नाही, आणि आपुलकी सांभाळली, म्हणून हे लोक मोठे झालेत कमी वयात. नाही तर काही पार मरायला लागले टेकलेली माणसं आहे, त्यांना बोलायचं सुधरत नाही, नीट बोलतीच नाही ते. तुम्ही फक्त विचारा एखाद्याला, आता रात्री कीर्तन कसं काय झालं, हा बरं झालं, नीट बोलणारच नाही, नावच ठेवणार तो. ते मते महाराजांनी चालिले घ्यायला डायरेक्ट मारुतीचे सख्खे मावस भोमून बाहेर आले आणि मोठ्या नारडायला लागले. हाय आहे हाय आहे, ज्ञानेश्वर महाराज जिवंत आहे अजून. ज्ञानेश्वरी डोक्यावर घेतली, आळंदीत प्रदक्षिणा मारली, प्रदेशात ज्ञानेश्वरी केली आणि ट्रान्सलेशन केलं मराठीचं त्यांच्या भाषेमध्ये. आणि आजही त्या भागामध्ये पारायण करतात. माऊली आजही जिवंत आहे. कथा कीर्तन करी तू समाधी बाईसला निर्वाण बाबा बाळचंदू. पण कोण, ज्ञानदेवे घेतले दान, हृदय धरून या ध्यान. आहे का नाही, कथा कीर्तन करीतो म्हणून आजही माऊली जिवंत आहेत. पण या भागातल्या लोकांनी, या डेंगाची मेट किंवा अजून आदरणीय श्रीगुरू या भागातले आदरणीय शांताराम महाराज यांनी असा निर्णय घेतला की माझा हा भाग गरीब आहे, हा माझा परिसर अतिशय दिनदुबळा आहे. आहे का नाही, सगळ्यांचीच आळंदीला जाण्याची इच्छा आहे, पण जाण्याची इच्छा असून जाता येत नाही काही कारणाअभावी. म्हणून आपण जर डायरेक्ट माऊलींनाच आपल्या गावाला आणलं तर, म्हणून महाराजांनी माऊलींना वाजत गाजत आपल्या गावात आणलं, स्थापना केली आणि मंदिर उभारलं. या भागातल्या लोकांना, ज्या लोकांना आळंदीची यात्रा करणं शक्य नाही, त्यांनी डेंगाची मेटची यात्रा करायची. हा आहे का नाही. आजरामर झालीत की नाही आता दोघंही बी. माऊली तर आहेच आजरामर, पण माऊलींच्या सोबत आदरणीय श्रीगुरू शांताराम महाराज सुद्धा अमर झालीत की नाही. कोणी बांधलं मंदिर, कोणाच्या संकल्पना आहे, कोणाची शुभप्रेरणा आहे, आहे का नाही. त्यानिमित्ताने दोघंही आहे का नाही, माऊली तर आहेत जिवंत, पण ते सुद्धा अजरामर आहेत. आहे का नाही. म्हणून प्रत्येकाने माऊलींची वारी करावी. दर एकादशीला प्रत्येक भागातल्या परिसरातल्या लोकांनी इथं यावं, दर्शन करावं, भजन करावं आणि आपल्या जीवनाचा उद्धार करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. या भागातले सर्व आदरणीय वंदनीय पूजनीय सगळे ताई, सगळे भाऊ, सगळे दादा, अनिल महाराज तुम्ही आलेत, फार बरं वाटलं. सगळेच आलेले वारकरी मंडळी, सर आहेत साखरेचे, सगळेच मंडळी या ठिकाणी आलेत. सुदाम बाबा तुम्हाला धन्यवाद. गोपाल दादा, सगळेच माणसं तुम्ही आली, परिसरातले साऊंड सिस्टीम आली, विकास महाराज आलेत, हृदयास महाराज आलेत, सगळीच पाहुणी मंडळी या ठिकाणी आलात. सगळ्यांना धन्यवाद. सुखी आनंदी जीवन जगा. ज्या दिवशी वरून निरोप येईल त्या दिवशी सुखाने जगाचा निरोप घ्या. आदरणीय ईश्वर महाराजांनी चांगल्या भागातले नियोजन या ठिकाणी केलेत, फार चांगले. हे सगळे नियोजनाची त्यांना आता बरोबर हातोटी येऊन गेलीत आणि त्यांची वाणी प्रासादिक आहे, बोलणं आहे, आवाज आहे,
माणसांना आपलंसं करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहेत, म्हणूनच हे मोठे मोठे उत्सव ते करत असतात आणि त्यांना आधार आपण सगळी माणसं देत असतात. ऐकणे अनिल महाराजांचा आधार आहेत, सुदाम महाराजांचा आधारित वारकरी मंडळाच्या वतीनं, त्याच्यामुळे मोठे मोठे उत्सव ते या ठिकाणी करत असतात. त्यांनाही उदंड आयुष्य लाभवून आशय सेवा त्यांच्याकडून भगवान करून घेऊ अशी मनापासून प्रार्थना. वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय एक 5 मिनिटाची सूचना आहे. बसा. खरं तर मला जे सांगायचं होतं बाया पाहिजे का? सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आदरणीय आमचे परमस्नेह, माझ्यावर लहान भावासारखं प्रेम करतात कृष्णाजी महाराज यांची फार सुंदर सेवा या ठिकाणी संपन्न झाली. आणि ईश्वर महाराज इतक्यात एक बोलून गेले की विकास महाराज कसे येतात. तर हे बघा, आम्ही हे आदरणीय मते गुरुजी असतील, आम्ही हे लोक पैशाने येणारे नाही. बघा, हे प्रेम तुमचं जे आम्हाला प्रेम मिळतं इकडे, ते प्रेम आम्हाला या ठिकाणी ओढून आणतं. आणि या ठिकाणी आदरणीय सूर्यवंशी सर, त्यांची इच्छा आहे आणि आपली सर्वांची इच्छा आहे, म्हणून छत्रपती शिवरायांची जी राजमुद्रा आहे, शिवराजमुद्रा स्तुतीपरण, या ठिकाणी मी पठण करून दाखवतो आणि ते पखवाजातून वाजवून दाखवतो. धाण धाण तिथे ताण ताण तिथे ताण ताण तिथे ता तिथे 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 धा तिथे ताण, थोडा इफेक्ट पाहिजे. तिथे 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 धाण धाण तिथे ताण ता तिथे ताण ताण तिथे धत धत्ता तिरकटता कडधा किट धगे तिकडा तिरकट तिरकट ताण तिकडे ता कडता तिरकट धा प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती भूपती प्रलयंकरमती छत्रपती कडधे धिकट गिंतरान घिगे तिथे धत तिरकट ताण हर हर भज स्वराज्यपती ओम सूर्य मशाल शिखर विशाल झरण झरण जन वीर महाकाल जुत्त जुत्त जोगिनी किलक किलकी कर काली डम डम डमरू बाजी चम चम चमकी भवानी 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 पराक्रमी धैर्य स्वाभिमानी धिट धिट धाकिट बलदंड रणरंग आस्तिक दम जगदंब धाकता धिट धा धिट धिट धा नतिट धा नतिट धा नतिट प्रति चंद्रलेखेव वरधिष्णु विश्ववंदिता शाहसुनु शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते तिरकट 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 धान तिरकट तिरकट धान तिरकट तिरकट धा मुद्रा भद्राय राजते तिरकट 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 धान तिरकट तिरकट धान तिरकट तिरकट धा मुद्रा भद्राय राजते तिरकट 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 धान तिरकट तिरकट धान तिरकट तिरकट धा. शब्द वाजवतो.